लंकेच्या रणांगणावर रक्त सांडलं जात होतं. या विध्वंसाच्या मध्यभागी एक अद्वितीय लढाई घडणार होती. रावणाचा सुपुत्र मेघनाद अन्य योद्ध्यांपेक्षा वेगळा होता. तो केवळ लंकेचा राजकुमार नव्हता, तर तो स्वर्गविजयी योद्धासुद्धा होता. त्याने देवेंद्र इंद्रालाही पराभूत केले होते. त्याच्या हातात अमोघ अस्त्रे होती आणि तो मरणालाही घाबरत नव्हता. पण आज त्याच्यासमोर एक वेगळाच शत्रू, प्रभू श्रीरामांचा भाऊ लक्ष्मण उभा होता. रणभूमी काही क्षण शांत झाली. लक्ष्मण आणि मेघनाद एकमेकांच्या नजरेत नजर भिडवत उभे राहिले. मेघनाद स्मित हास्य करीत म्हणाला, "अरे अयोध्येचा राजकुमार, मला हरवण्याचं स्वप्न पाहतोस? मी स्वतः इंद्राला जिंकलेला आहे आणि तू माझ्यापुढे ठाण मांडून उभा आहेस." लक्ष्मणाने उत्तर दिले नाही. त्याने फक्त धनुष्याचा प्रत्यंचा खेचला आणि दोघांमध्ये रणसंग्राम सुरू झाला. मेघनादाच्या दैवी अस्त्रांचा प्रहार लक्ष्मणाच्या अढळ निश्चयाला छेद देऊ शकला नाही. आग वाऱ्याला भिडली, वीज तलवारीला भिडले आणि अंधार प्रकाशाला भिडला. काही तास हे युद्ध असंच चालू राहिले. दोघेही समर्पण करायला तयार नव्हते. पण नियतीने वेगळंच काही ठरवलं होतं. मेघनादाने त्याचा निकुंभीला यज्ञ अर्धवट सोडल्यामुळे त्याचं अमरत्व हरवलं होतं. ही संधी ओळखून लक्ष्मणाने एक बाण सोडला, जो भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाने शक्तिमान झाला होता. त्या बाणाने आकाशात झेप घेतली आणि मेघनादाच्या मस्तक धडापासून वेगळा केला. क्षणभर संपूर्ण रणभूमीत युद्ध थांबलं. मेघनादाचा पराभव झाल्याचं पाहून वानरसेना आनंदाने गर्जना करू लागली. लंकेच्या सैनिकांनी अविश्वासाने पाहिले. पण तेव्हाच काहीतरी विचित्र घडले. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. मेघनादाच्या वेगळ्या झालेल्या मस्तकातून जोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. हा हसण्याचा आवाज वेदनेचा नव्हता, भयाचा नव्हता, तर एक क्रूरतेचा होता. जणू मृत्यूला सुद्धा तो हसत होता. रणभूमीवर उभ्या असलेल्या प्रत्येकालाच हाच काय तो खराखोरा पराभव असा प्रश्न पडला. लंकेच्या योद्ध्यांचे पाय थरथरले आणि वानरसेनासुद्धा काही क्षण भयभीत झाली. मेघनादाच्या मृत्यूला तो स्वतःच हसत होता. त्याचे डोळे रिकामे झाले होते, पण त्याच्या ओठांवर एक विचित्र स्मित होते. तो जगाला सांगत होता की त्याचं शरीर नष्ट झालं असेल, पण त्याचा आत्मा अजूनसुद्धा अपराजित होता. मेघनादाचं वेगळं झालेलं मस्तक प्रभू श्रीरामांसोबत आणण्यात आलं. श्रीराम त्या मस्तकाकडे बघून गूढतेने पाहतच राहिले. हे एक साध्या योद्ध्याचं मस्तक नव्हतं, तर शौर्य आणि अभिमानाचं प्रतीक होतं. युद्धाचे धगधगते पडसाद आता मंदावले होते, पण प्रत्येकाच्या मनात एकच विचार घोंघावत होता. लंकेचा पराक्रमी योद्धा मेघनाद हा पराभूत झाला होता. पण एक व्यक्ती मात्र या सत्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. ती म्हणजे सुलोचना, मेघनादाची पवित्रता पत्नी. ती आपल्या कक्षात शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर शोक नव्हता, डोळ्यात अश्रूसुद्धा नव्हते. तिला माहीत होतं की तिचे स्वामी अमर आहेत. तेव्हाच एक सैनिक हातात एक भयानक वस्तू घेऊन धावत आला. त्याच्या हातात मेघनादाचा तुटलेला हात होता. सुलोचनाने त्याच्याकडे शांत नजरेने पाहिले. तिने हात उचलला आणि काही क्षण त्याच्याकडे नजरेने निरखून पाहत राहिली. सभोवतालचे सैनिक स्तब्ध झाले होते. कुणीही एक शब्दसुद्धा बोलू शकत नव्हतं. पुढे सुलोचना शांतपणे म्हणाली, "हा हात त्याचाच आहे, पण तो मृत आहे, हे मी मान्यच करू शकत नाही." सैनिकाने नम्रपणे उत्तर दिले, "तुमच्या पतीला लक्ष्मणाने युद्धात ठार मारले आहे. हा हात त्याचा पुरावा आहे." सुलोचनाच्या चेहऱ्यावर किंचितसुद्धा आश्चर्य उमटले नाही. तिच्या मनात भीती नव्हती. ती उठली, त्या हाताला आपल्या ओंजळीत ठेवले आणि अलगद डोळे मिटले. ती हळुवारपणे म्हणत तपस्वी ध्यानस्थ वृत्तीने त्या हातावर मंत्रपठण करू लागली. ती म्हणाली, "स्वामी,
जर खरंच तुम्ही मृत असाल तर मला एक उत्तर द्या. मी सत्य जाणू इच्छिते. काही क्षण शांततेत गेले. सभोवताली उभे असलेले सैनिक, दासी आणि वानरसेनेचे गुप्तचरसुद्धा श्वास रोखून पाहत होते. आणि तेव्हाच एक अकल्पनीय घटना घडली. त्या निर्जीव हाताच्या बोटांनी हलण्यास सुरुवात केली. प्रचंड भय आणि अचंब्याने सर्वांनी पाहिलं. हाताची बोटं मंद गतीने चालत होती, जणू कोणीतरी त्याला आदेश देत होतं. आणि मग सुलोचनेच्या समोर त्या हाताने गतीने काही अक्षर लिहायला सुरुवात केली. त्यात तुटलेल्या हाताने लक्ष्मण असे लिहिले. हे पाहताच सुलोचनाच्या चेहऱ्यावर ना संताप उमटला ना दुःख उमटले. ती काही क्षण शांत राहिली. ती फक्त त्या हाताकडे पाहतच होती, जणू काही ती स्वतःच एका सत्याचा साक्षात्कार करत होती. ती हळूच म्हणाली, स्वामी, तुम्ही अजूनसुद्धा इथेच आहात. तिच्या डोळ्यात शोक नव्हता, तर केवळ श्रद्धा होती. ते बघून उपस्थित सैनिक आणि सेवक हादरले. मृत योद्ध्याचा हात हा कसा काय लिहू शकतो? मृतदेह उत्तर देऊ शकतो का? हे कसे शक्य आहे? असे खूप सारे प्रश्न त्यांना पडले. सुलोचनाने त्या हाताला अलगद आपल्या मांडीवर ठेवले आणि आपल्या नजरेने ते हात विसावले. सुलोचना म्हणाली, तुम्ही कधीच हरले नाहीत स्वामी. तुमच्या शरीराने या पृथ्वीतलाचा निरोप घेतला असेल, पण तुमची जाणीव अजूनही इथे आहे. योद्धे केवळ शरीराने मरतात, पण तुमच्यासारखे शूर आत्म्याने अमर राहतात. यानंतर ती आपल्या कक्षातून बाहेर आली. तिच्या डोळ्यात एक वेगळेच तेज होते. ती राजसभेकडे चालत होती, जिथे रावण आपल्या पुत्रवियोगाने संतप्त झाला होता. लंकेच्या सर्व राक्षस सेनेच्या समोर तिने एक घोषणा केली. ती म्हणाली, मी सत्य शोधलं आहे. माझे स्वामी अमर आहेत. त्यांचा आत्मा अजूनसुद्धा इथे आहे आणि तो आता हसत आहे. तेवढ्यात एक सैनिक भयभीत नजरेने धावत आला. तो म्हणाला, देवी, मेघनादाच्या वेगळ्या झालेल्या मस्तकातून जोरात हसण्याचा आवाज येत आहे. सभोवतालचे सारे स्तब्ध झाले, पण सुलोचना मात्र स्मित हास्य करत म्हणाली, मी सांगितले होते. माझे पती अजूनही इथेच आहेत. रावणाने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात दुःख, आश्चर्य आणि संताप यांचे एकत्र मिश्रण दिसले. तो म्हणाला, सुलोचना, तू काय म्हणतेस? यावर ती म्हणाली, मी सत्य पाहिले आहे महाराज. माझ्या पतीला आत्मा हा रणांगणात अजूनही आहे. लक्ष्मणाने त्यांचा वध केला, पण त्यांना तो हरवू शकला नाही. हे सगळं ऐकून सभागृह निशब्द झाले. प्रत्येकजण या क्षणाच्या गांभीर्याने भारावून गेला होता. ती पुढे म्हणाली, मी सत्य जाणून घेईन आणि त्यासाठी मला माझ्या पतीचं मस्तक पाहायला हवं. ही मागणी ऐकून सभागृहात कुजबूज सुरू झाली. मेघनादाचं मस्तक सुलोचनेस देणं म्हणजे त्याच्या मृत्यूला अंतिम मान्यता देणं असं होतं. पण तिला कोण रोखणार? ती एका शूर योद्ध्याची पत्नी होती आणि तिची श्रद्धा अढळ होती. सुलोचना रणांगणावर पोहोचली. समोर प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि वानरसेना उभी होती. तिने धीटपणे पुढे जाऊन प्रभू श्रीरामांना हात जोडले आणि म्हणाली, प्रभू, मी एका विनंतीसाठी आले आहे. मला माझ्या पतीचं मस्तक द्यावे. प्रभू श्रीराम तिच्याकडे गंभीर नजरेने पाहू लागले. त्यांना या स्त्रीच्या मनोबलाची जाणीव झाली. ते म्हणाले, हे मस्तक तुला देण्यात माझी कोणतीही हरकत नाही, पण तू त्याला स्वीकारशील का? मृत्यू हे एक अपरिहार्य गोष्ट आहे. सुलोचनाने शांतपणे उत्तर दिले, मृत्यू शरीराचा होतो, आत्म्याचा नाही. माझे स्वामी अजूनसुद्धा जिवंत आहेत. मी फक्त त्यांचा पुरावा दाखवणार आहे. सैनिकांनी मेघनादाचे मस्तक एका सूर्यपटावर ठेवून तिला दिले. त्याचा चेहरा अजूनसुद्धा शांत होता, जणू त्याने स्वतःच्या मृत्यूला सुद्धा पराजित केले होते. सुलोचनाने त्या मस्तकासमोर उभी राहून
मंद हसत विचारले, स्वामी, जर तुम्ही खरंच अमर असाल, जर तुमची शक्ती अद्याप जिवंत असेल, तर मला हसून हे सिद्ध करा. क्षणभर सगळं विश्व थांबलं आणि मग पुन्हा एक अकल्पनीय गोष्ट घडली. मेघनादाच्या मस्तकातून एक खोल, स्फोटक आणि निर्भय हसण्याचा आवाज येऊ लागला. ते हसणे म्हणजे केवळ आवाज नव्हता, ती एक गर्जना होती आणि एक आव्हानसुद्धा होतं. संपूर्ण सैन्य अचंबित होऊन पाहत होतं. काही सैनिक भीतीने मागे सरकले, काहींनी आपल्या अस्त्रांचा घट्ट पकडले. मरणानंतर कोणीतरी असं हसू शकतं? तो हसू संपूर्ण रणांगणात फिरलं. काहींना त्यात क्रूरता जाणवली, काहींना पराभवाची थट्टा, पण सुलोचनाला त्या विजयाचा गर्व जाणवला. सुलोचनेच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त गर्व होता. तिने शांततेत सर्वांकडे पाहिले आणि म्हणाली, हे पहा, जोपर्यंत त्याचा आत्मा जिवंत आहे तोपर्यंत त्याचा पराभव कधीच होणार नाही. माझे स्वामी आजसुद्धा अमर आहेत. यावर प्रभू श्रीराम हसले. लक्ष्मणाने नतमस्तक होऊन तो अद्भुत क्षण पाहिला. वानरसेनेला ते हसू युद्धाच्या समाप्तीचा नव्हे, तर एका योद्ध्याच्या अजरामत्वाचा साक्षीदार वाटला. त्या दिवशी एक गोष्ट स्पष्ट झाली, शरीर नष्ट होऊ शकतं, पण एका खऱ्या योद्ध्याची शक्ती कधीच संपत नाही. मेघनादाच्या शेवटच्या हशाने हे सिद्ध केलं होतं की तो मेला जरी होता, पण युद्धात हरला नव्हता. मित्रांनो, रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.